आणि काय आहे, शेतकरी पाणी नाही दिलेले, माल नरम झालेले, वरती मार्केट बंद आलं आहे. आता या टायमामध्ये मिठाई विकली जाते, मोसंबी कोणी इतकं खात नाही आणि मार्केट बंद पण आलं आहे. आता पुढच्या हप्त्यामध्ये दिवाळी झाल्यानंतर छटपूजाला काही पूजासाठी विकलं जातं, पण माल लागतो हिरवा. या ठिकाणी पिवळा माल आहे. 17 क्विंटल 20 किलो माल है। ये माल है, ये ले लिए, कुछ नहीं है से। ये 2 टन को 1 कुंटल का मेल से 19 कुंटल ले। क्या करो 15 16 17 18 यार 19 है यार 19 साढ़े 19 20 साढ़े 20 1 के साढ़े 21 22 भाई 19 कुंटल ब्रेड 23 भाई 100 100 500 786 ब्रेड 24 भाई 24 भाई बोलो कैसे 24 भाई 1 2 3 24,000 विकलेला आहे हा माल। 19 क्विंटल माल होता, 2 टन 50 किलो माल आहे। बघू शकता माल कसा आहे तुम्ही तर। 14 15 500 16 16 500 600 786 17 500 18 यार ते भी दाखवा दादा बर बर 1 यार 100 रबी यार भाई बघू शकता माल कसा आहे तर। 2 टन 50 किलो माल आहे। बिहार 500 रुपये बिहार 500 रुपये 2 ढाई पूरे किया रुपये जो माल आहे जवळपास 10,000 रुपये टन पडायला आहे। 10,000 रुपये टन या ठिकाणी मोठा लॉट आहे। ये 6 टन ऊपर 2 कुंटल भी 55 किलो 6 टन 255 किलो माल आहे। 6.25 टन माल आहे। क्या जरूरत है 11,000 रुपये 12.5 बघू शकता माल कसा आहे तर। 15 16 17 या मालची भेट चालू आहे। 18 500 1 20 साढ़े 20 21 25 30,000 रुपये 500 30,500 30,000 रुपये 32,000 32,000 रुपये 36 37 32,000 बोलून कैसे 62 25 सव्वाचे 55 है का सव्वाचे 60,000 रुपये 60,000 रुपये 2 ढाई बोल भाई कोई 8,000 रुपये करना 8,000 रुपये। हा जो माल आहे याला 6,000 रुपये टन विकलेला आहे। जवळपास 6,000 रुपये टन। बघू शकता माल कसा आहे। 16 17 18 साढ़े 18 20,000 रुपये 24 क्विंटल माल आहे। 500 ब्रेक किया 21.5 साढ़े 21 पूरा 22,000 22.5 काटा बोलो 500 24 कुंटल 5 किलो 24 क्विंटल 5 किलो माल है। 24 कुंटल 5 किलो 24.5 100 500 25 25 दोगे 25.5 500 26 26 दोगे 26.5 26,000 500 27,786 7,786 रुपये 8,000 रुपये 100 8,000 100 8,200 300 400 500 500 600 900 1,000 100 30,000 रुपये बोलो से 30,000 रुपये 2 ढाई बोल रहे भाई जो माल होता
24 क्विंटल 5 किलो याला 30,000 बाजार व्हायला लागलाय. बघू शकता माल कसा आहे तुम्ही. आज आपण येलो होतो जालना बाजार समिती मोसंबी मार्केटमध्ये. आपल्यासोबत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या बाजाराविषयी अधिक माहिती व कोणत्या कोणत्या मालाला काय काय भाव आहे व दिवाळीमुळं कसं पोझिशन राहील व मार्केट किती दिवस बंद आहे, सविस्तर माहिती जाणून घेऊ त्याच्याकडून आपण. दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या. माझं जालन्यामध्ये वैभव ट्रेडिंग कंपनी नावाने माझं दुकान आहे, दुकान नंबर 8 आणि माझं नाव नानासाहेब पंडितराव चव्हाण. बरं बरं. आज रोजी आवक किती आहे मोसंबीची? मोसंबी आवक माझ्याकडे आहे 40 ते 60 टन माल. बाकी मंडीमध्ये पण आहे, समजा 100 125 ते 150 टनाची माल आवक आहे. बरं बरं. आणि दर काय कमीत कमी? मोसंबी मुंगू माल विकतोय 2000पासून तर 5 6 7 1 2 ढिगार 8 रुपये. बाकी पिवळा माल विकतोय 5 रुपयापासून 10 रुपयापर्यंत आणि हिरवा माल विकतोय 10 रुपयापासून 16 17 रुपयापर्यंत. आणि काय आहे, शेतकरी पाणी नाही दिलेले, माल नरम झालेले, वरती मार्केट बंद आलं आहे. आता या टायमामध्ये मिठाई विकली जाते, मोसंबी कोणी इतकं खात नाही आणि मार्केट बंद पण आलं आहे. आता पुढच्या हप्त्यामध्ये दिवाळी झाल्यानंतर छटपूजाला काही पूजासाठी विकलं जातं, पण माल लागतो हिरवा. माल झालेला खराब पिवळा आहे, मुंगू आहे, त्याच्यामुळं रेट काही वाढणार नाही. शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की त्यांनी पाणी द्यावं, कमीत कमी माल टाईट ठेवा, नरमपणा कमी आहे. दिवाळी सुट्टी किती दिवस आपली जालना बाजार समिती? जालना बाजार समितीला 1 दिवस, दिवाळीची 1 दिवस सुट्टी आहे. बाकी सुट्टीचा काही विषय नाही आहे, पण मार्केट पुढं बंद आलेलं आहे. त्याच्यामुळे माझं एकच शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी माल तोडू नये, 1-8 दिवस थांबावं, पाणी सोडावं. आणि सण आपला जो म्हणजे सालभराचा सण आहे तो तिकडं खुशीनं बनवावा. कारण एक तर रेट नाही आहे, यावर्षी पूर्ण सालच खराब गेलेलं आहे. पूर्ण शेतकऱ्यांसाठी बी गेलं आहे, व्यापाऱ्यांसाठी पण गेलं आहे. मोसंबीला काही रेट आले नाही, कारण आता कंप्लीट 3 महिने झालेत की पाणी चालू आहे. इथं पाणी चालू आहे तर माल तुटत नाही, वर पाणी चालू झाला तर माल भाव कमी घेतो. त्याच्यामुळे यावर्षी शेतकरी पण संकटात आहे. व्यापारी तर समजलं व्यापारीच काही नसतं, पण शेतकरी खूप संकटात आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्या. 1 साल वाया गेलेलं आहे 100%, काही त्याच्यात काही शंका नाही. बरं बरं. आंबे समजा आपलं नुकसान झालं आंबे परामध्ये, पण मुरुक काय होईल भविष्यात? काय आहे? मिरगला रेट चांगले राहतात, मिरग कमी बांधतात, पण मिरगला काय असतं, सवतन भरपूर असते. टरबूज आहे, खरबूज आहे, अंगूर आहे, तुमचं आता सीताफळ चालू आहे, पण आंबा चालू होतो अजून 1 महिना 1.5-2 महिन्यामध्ये. त्याच्यामुळं इतकं काही रेट नाही असतात. पण यावर्षी असं म्हणतात की माल मिरग कमी फुटलेला आहे, तर मोसंबी 15 ते 25च्या मादात विकन स्टार्टला. थोडंसं थंडी राहीन डिसेंबर 15 डिसेंबर ते फेब्रुवारी 15 फेब्रुवारीपर्यंत 2 महिने खूप थंडी राहीन. त्या टायमात तर मालच विकणार नाही थंडीमुळं. पण पुढं भविष्यामध्ये एप्रिल मेमध्ये मोसंबी 30-35 विकू शकते, एक आमचा अंदाज आहे. आंध्राला मध्ये बी माल कमी आहे, पण मुंगू त्या साईडला पण आहे, आंध्राला मध्ये पण आहे आणि इथं पण आहे. तर थोडंसं शेतकऱ्यांनी फवारणीची काळजी घ्यावी. आणि एप्रिल मे लोक जर त्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी 100% थांबावं, मोसंबी 25-30च्या पुढं विकणं. बरं. बरेच यावर्षी शेतकऱ्याचे कमेंट येत आहे की झाडं उपटून टाका, काय सांगू शकता? नाही आहे ना, मी आता काल एक कंट्रीला गेलो होतो बगीचे बघायला. आम्ही त्यांना 22 रुपयांनी मोसून मागितले. त्यांची थोडीशी अपेक्षा जास्त आहे 25 रुपयाची. त्यांना म्हणलं 1-15 दिवस थांबा, तुम्हाला रेट भेटते हिरव्या मालाला. तिथं बघितलं मी की शेतकऱ्यांनी मोसंबी काढलेले. आता कसं असतं, मालकाचं कोणी मालक नसतं. थोडंसं एवढं साल खराब गेलं आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याची बी साहजिक आहे. जर मोसंबीला भावच नाही तर करते काय, त्यांना सोयाबीनला भाव नाही, कशालाच भाव नाही. शेतकऱ्याकडे नाईलाज झाला आहे, मजुरापायी, काही शेतीपायी, काही निसर्गापायी. त्याच्यामुळं मी पण एक शेतकरी आहे असं नाही आहे, मला बी 40-50 एकर जमीन आहे, मी बी शेती करतो आहे. शेती आता तरी मला असं वाटतं ते पुरत नाही, पण मग त्याशिवाय इलाज पण नाही शेतकऱ्यांना. चालतं. या ठिकाणचे आडत दुकानदार त्यांनी सांगितलं की बाबा एवढं वर्ष वाईट आहे मोसंबीसाठी, एवढं वर्ष सांभाळा, भविष्यात चांगला भाव मिळेल मोसंबीला. या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. नाही